नमस्कार. जीवन सुखी आनंदी मस्त मस्त करणारे घटक हा विषय आपण पाहत आहोत. या विषयाचे सविस्तर विश्लेषण करत आहोत, मुद्द्यानुसार विश्लेषण करत आहोत. याची आपण प्रस्तावना पाहिली. आता पुढील मुद्दा पाहूया आणि त्याचंसुद्धा विश्लेषण करूया. तर पुढील मुद्दा आहे मेहनत. जीवन हे आनंदी, रंगमय, मजेदार, सुखी, समृद्ध, संपन्न, मजेशीर, छान छान कशामुळे बनते? तर ते बनते मेहनतीमुळे. मेहनतीमुळे, काम कष्टामुळे, परिश्रमामुळे, श्रमामुळे, घाम गाळल्यामुळे जीवन आनंदी, रंगमय, मजेदार होते. म्हणून या कष्टातच, या कामातच, या मेहनतीतच, या परिश्रमातच खरा आनंद आहे, खरी मजा आहे. कष्टाचीच भाकर हे आपलं जीवन सुंदर करते, आनंदमय करते, रंगमय करते. म्हणून कष्टाची भाकर बरी, लबाडाची भाकर बरी नाही. या आयती भाकर बरी नाही, या फुकटाची भाकर बरी नाही, तर कष्टाचीच भाकर बरी. कष्टाच्याच भाकरीमुळं आपलं जीवन सुंदर होते, रंगमय होते, मजेदार होते, आपलं मन प्रसन्न राहते, आपलं आयुष्य चांगलं राहते, आपलं आरोग्य चांगलं राहते, आपल्याला सर्व सुविधा मिळते आणि आपण नेहमी प्रसन्न आनंदी राहतो. म्हणून कष्टाची भाकर बरी, फुकटाची भाकर बरी नाही, आयती भाकर बरी नाही. म्हणून काम करा, कष्ट करा, मेहनत करा, राबा, झटा, संघर्ष करा. संघर्ष करून, काम करून, कष्ट करून, मेहनत करून हवे ते मिळवा, पाहिजे ते मिळवा. कारण काम कष्टाने सर्व काही मिळते, मेहनतीमुळे सर्व काही मिळते. काम जर नाही केलं, मेहनत जर नाही केली तर काहीच मिळत नाही. जीवन सुंदर होत नाही, जीवन रंगमय होत नाही, जीवन आनंदी होत नाही. जर तुम्ही नशिबावर अवलंबून राहिले, या दुसऱ्याच्या संपत्तीवर रेघोट्या ओढल्या, या दुसऱ्याच्या जीवावर अवलंबून राहिली, तर तुमचं जीवन सुखी राहत नाही, आनंदी राहत नाही, रंगमय होत नाही. नशीब हे आपण स्वतः घडवतो. नशीब वगैरे काही नसतं. पण नशीब म्हणून नशिबाच्या जोरावर अवलंबून राहू नका, नशिबाच्या आधारावर राहू नका. कारण नशीब आपण स्वतः घडवत असतो. मग नशीब वगैरे काही नसतं. तर नशीब हे आपण स्वतःच्या कष्टाने, मेहनतीने, स्वतःच्या कार्याने, अपार अखंड श्रमाने, परिश्रमाने आपण ही नशीब घडवत असतो. नशीब वगैरे काही नसतं. म्हणून नशीब म्हणून ओरडू नये. आळस, निष्काळजीपणा फेकून द्यावा, कंटाळा फेकून द्यावा. काबाड कष्ट करावेत, परिश्रम करावेत, मेहनत करावी, झटावे, राबावे, संघर्ष करावा. आपल्याला हातपाय दिलेले आहेत, देवाने आपल्याला हातपाय दिलेले आहेत. हात दिलेत, पाय दिलेत, तोंड दिले, बोलायला आपल्याला बोलता येते, आपल्याला बुद्धी आहे, आपल्याला ज्ञान आहे, आपल्याला डोळे आहेत, आपल्याला कानं आहेत, आपल्याला सर्व काही आहे. प्राण्यांपेक्षा आपल्याला सर्व काही दिलेलं आहे. सर्व काही करता येते आपल्या या अवयवाच्या जोरावर. हे आपल्याला अवयव म्हणजे हात, पाय, डोळे, नाक, कान, तोंड हे सर्व आपले रत्न आहेत, अलंकार आहेत, आपले कारंजे आहेत. आणि याच्या मदतीने आपल्याला हवे तसे, पाहिजे तसे जीवन करता येते, रंगीन जीवन बनवता येते, छान छान जीवन बनवता येते. आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करता येतात. आपली गरिबी, आपली दारिद्र्य दूर करता येते. संकट, अडचणी, समस्या दूर करता येतात. सर्व काही आपल्याला मिळवता येते या काम कष्टाच्या जोरावर, या आपल्या अवयवाच्या साहाय्याने कष्ट करून, मेहनत करून आपलं जीवन सुंदर करता येते. म्हणून काम करा, कष्ट करा, मेहनत करा. कारण मेहनतच हा जीवनाचा खरा आधार आहे, जीवनाचा खरा आधारस्तंभ आहे. संघर्ष जर केला नाही, मेहनत जर केली नाही, कष्ट जर केले नाही, तर तुम्हाला काहीच मिळणार नाही. तुमचं जीवन आनंदी होणार नाही. तुम्ही सतत दुःखीच राहणार, सतत कंगालच राहणार, सतत गरीबच राहणार, सतत दारिद्र्यमय जीवन जगणार. म्हणून काम करा, कष्ट करा, मेहनत करा, चंचलता ठेवा, कष्टाचे, मेहनतीचे महत्त्व ओळखा, जाणा. अरे कष्टानेच सर्व काही उभारता येते.
अरे कष्टाने शिक्षण घेता येते, अरे कष्टाने जीवन सुंदर करता येते, अरे कष्टानेच आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करता येतात. अरे कष्ट केल्यानेच, मेहनत केल्यानेच, श्रम केल्यानेच आपलं स्वप्न ध्येय साकार करता येते. या कष्टामुळेच, या मेहनतीमुळेच आपलं जीवन सुंदर करता येतं, आपलं जीवन रंगमय करता येतं, छान करता येतं, मजेदार करता येतं. मग कष्ट करा, मेहनत करा आणि आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करा, आपलं ध्येय, आपलं स्वप्न पूर्ण करा. मग कष्ट करा, मेहनत करा. कारण मेहनत जर केली तरच काही खरं आहे, काम जर केलं तरच काही खरं आहे. आयतं कोणी देणार नाही, आयतं बसून कोणी खाऊ घालणार नाही. 1-2 दिवस खाऊ घालेल आणि नंतर हकालून देईल. म्हणून आयतं कोणी खाऊ घालणार नाही, बसले लगेच तुम्हाला कोणी आणून देणार नाही. तुमचं नशीबही काय करणार नाही, तुमचं कोणीही तुम्हाला काय करणार नाही. भाऊ असो, बहीण असो, कोणीही असो, कोणताही नातलग असो, किती जीवाभावाचा मित्र असो, भाऊ असो, बहीण असो, परंतु जर तुम्ही नुसतं बसून राहाल, काही काम करणार नसाल, आळस निष्काळजी मनात ठेवून, कंटाळा ठेवून जर नुसतं बसून राहाल, तर तुम्हाला कोणीही काम येणार नाही, तुमच्या कोणीही उपयोगी पडणार नाही, तुम्हाला कोणीही काही आणून देणार नाही. मग तुमचा भाऊ असो, बहीण असो, किती जीवाभावाचा मित्र असो, कोणीही असो, तुम्हाला साथ देणार नाही आणि तुम्हाला काही आणून देणार नाही. देईल तो 1-2 दिवस, परंतु नंतर तो देणार नाही. तसंच तुम्हाला तडफडत भयानक जीवन जगावे लागेल. म्हणून काम करा, कष्ट करा, कोणाच्या आधारावर राहू नका, कोणाच्या भरोश्यावर राहू नका, नशिबावर अवलंबून राहू नका. तर काम करा, कष्ट करा आणि आपली शान वाढवा, आपला मान वाढवा, आपला दर्जा वाढवा, आपला दरारा वाढवा. काम कष्टानेच आपला दरारा वाढतो, मान वाढते, शान वाढते. काम कष्टानेच कमवा, काम कष्टानेच आपली इमारत उभी करा, काम कष्टानेच आपलं जीवन सुंदर करा, काम कष्टानेच हवे ते पाहिजे तसं जीवन मिळवा, हवे तसे पाहिजे तसं जीवन मिळवा, इच्छा आकांक्षा पूर्ण करा आणि सुंदर जीवन करा. काम कष्टाने सुंदर जीवन होत असतं. काम कष्ट करा, मेहनत करा. तुम्ही जर आयता बसून खासाल, तुम्ही काम करणार नाहीत, नशिबावर अवलंबून राहाल, तर तुम्हाला देवही साथ देणार नाही, ईश्वरही तुम्हाला साथ देणार नाही, ईश्वरही तुम्हाला विसरून जाईल. म्हणून काम करा, कष्ट करा. काम केल्यानेच, कष्ट केल्यानेच आरोग्य चांगलं राहतं, टिकून राहतं, मजबूत राहतं. कारण काम कष्टामुळेच तुमचं आरोग्य सुंदर होतं, छान होतं, रंगमय होतं, भव्यदिव्य होतं. काम कष्टामुळे शरीराचा व्यायाम होतो, आपल्या प्रत्येक अवयवाचा व्यायाम होतो. काम कष्टामुळेच आपलं आरोग्य टिकून राहतं, मन प्रसन्न राहतं, जीवन सुंदर होतं, रंगमय होतं. म्हणून काम करा, कष्ट करा. जर तुम्ही काम केलं नाही, मेहनत केली नाही, संघर्ष केला नाही, तर तुमचं आरोग्य तर बिघडतंच, तुमचं मन प्रसन्न राहत नाही, तुम्हाला लठ्ठपणा येतो, तुम्हाला अनेक रोग होतात, अनेक आजार होतात. तसेच त्याजवळ पैसा राहत नाही, तुम्ही कंगाल होता. चारही बाजूने तुम्हाला संकट येतात. जर तुम्ही काम केलं नाही, जर तुम्ही मेहनत केली नाही, जर तुम्ही संघर्ष केला नाही, जर तुम्ही परिश्रम केला नाही, श्रम केला नाही, तर तुम्हाला चारही बाजूनी संकट येतात. एक तर तुम्ही आजारी पडता, तुमचं आरोग्य बिघडतं, तुमचं मन प्रसन्न राहत नाही, तुमच्या मनात आनंद नसतो, तुमचं मन सुखी नसतं, तुमच्याजवळ पैसा राहत नाही, तुम्हाला मान राहत नाही, शान राहत नाही, तुम्हाला कोणी ओळखीत नाही, तुम्हाला कोणी विचारत नाही आणि एकदम भयानक परिस्थिती होऊन जाते. म्हणून काम करा, कष्ट करा आणि आपलं जीवन सुंदर करा, आपलं जीवन रंगमय करा, आपलं जीवन छान करा. कारण काम कष्टामुळेच, संघर्षामुळेच, मेहनतीमुळेच, कष्टामुळेच जीवन सुंदर होते, भव्यदिव्य होते, छान होते. म्हणून काम, कष्टच, मेहनतच जीवन मस्त छान दर्जेदार, सुखी, आनंदी करणारे घटक आहे. म्हणून काम करा, मेहनत करा. मेहनतच हा सुखी आनंदी जीवन, सुखी आनंदी मस्त करणारा घटक आहे. काम करा, कष्ट करा आणि आपलं जीवन सुंदर बनवा. लक्षात ठेवा, काम केल्याशिवाय पर्याय नाही, मेहनत केल्याशिवाय पर्याय नाही, परिश्रम केल्याशिवाय पर्याय नाही. कारण काम केल्याचे, मेहनत केल्याचे अनेक फायदे होतात. एक तर आरोग्य टिकून राहतं, आरोग्य चांगलं होतं, लठ्ठपणा येत नाही, जाडी वाढत नाही, अनेक आजार होत नाही, मन प्रसन्न राहतं, मन सुंदर राहतं, समाजात आपली शान वाढते, मान वाढतो, दर्जा वाढतो, दरारा वाढतो, आपल्याजवळ पैसा येतो, धन येतं, संपत्ती येतं, घरात लक्ष्मी राहते, सर्वजण आपली स्तुती करतात, कौतुक करतात, आपल्या मान देतात, आदर करतात, सत्कार करतात. बघा, काम केल्याचे किती फायदे आहेत आणि देवही, ईश्वरही आपल्यावर प्रसन्न होतो.
म्हणून चारही बाजूनं आपलं जीवन एकदम सुंदर झिकास होतं. परंतु काम नाही केलं तर, कष्ट नाही केलं तर, मेहनत नाही केलं तर याच्या उलट होतं. म्हणून काम करा, कष्ट करा, संघर्ष करा, मेहनत करा आणि आपलं जीवन सुंदर बना. व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद.